जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. 9-10 जॉईन झाले. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे ना सगळ्यांना? हो सर. हो, ऐकू येते. हो, हो हो. ठीक आहे. अं, हा, तर आपण अजून 1 मिनिट थांबूया. ज्यांना ज्यांना एखाद्यास नवीन लोकांना जमत नसेल नवीन होणं. हो सर, जॉईन होत आहेत अजून बरेच. हा, तेच. हम्म, हम्म. पहिलाच बोला आडवी बॅट. How does the improve, improve it shining our rather honey older सगळ्यांना days? विनंती आहे की त्यांनी आपलं How म्यूट करावं आपल्याकडनं. skillfully she builds herself. How ठीक आहे, 2 मिनिटं झाली आहे. आता आपण आजच्या म्हणजे माहितीपर वर्गाला सुरुवात करूया. बरोबर. तर आपण जो पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 3 तारखेपासून संस्कृत वर्ग सुरू करणार आहोत, तर त्याची मी थोडीशी माहिती देतो. आधी माझी ओळख. माझं नाव प्रमोद देवल. मी मुलुंड, मुंबई इथं राहतो. वय 63. कॅपजेमिनीमधनं रिटायर झालो शेवटी. त्याच्या आधी माझा सगळा इंजिनिअरिंगमध्ये माझा अनुभव आहे. शिक्षण माझं एमटेक IIT मुंबई आणि असं आहे. संस्कृत मी लहानपणीच शिकलो होतो आणि त्याच्यानंतर 5 वर्षापूर्वी रिटायर झाल्यावर म्हणजे त्याच्याही आधी बरीच वर्ष मी संस्कृत ग्रंथ म्हणजे प्रवचन, अर्थ वगैरे याचं उच्चारण वगैरे याचं वर्ग घेत होतो. तर असं लक्षात आलं की बऱ्याच जणांना संस्कृतची थोडीफार पण माहिती नाहीये आणि त्यामुळे त्यांना श्लोक वाचण्यात किंवा स्तोत्र वाचण्यात, कुठले किंवा धार्मिक ग्रंथ वाचण्यात अडचणी येत आहेत. बऱ्याच अडचणी येत आहेत. तर त्याकरता आपण म्हणजे मी असं ठरवलं की आपण एक संस्कृत शिकवण्याचे वर्ग सुरू करूया. आता त्याला 3 वर्ष झाली. त्या 3 वर्षामध्ये बऱ्याच जणांनी आपल्या संस्कृत वर्गाचा फायदा घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये मी जेव्हा वर्ग सुरू केला तेव्हा भारतीय विद्याभवनशी मी संबंध म्हणजे संपर्क केला आणि त्यांच्याकडनं आपल्या म्हणजे असं काही ऑफिशियल संस्था नाहीये, पण एक जय जय संस्कृत समूह नावाच्या अंतर्गत एक केंद्र घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझे जे विद्यार्थी आहेत तर ते सगळे बहुतेक वरिष्ठ नागरिक किंवा म्हणजे 40शीच्या वरचे आहेत बहुतेक सगळे, 40 ते 80 या वयाचे. तर त्यांना असं तुम्ही म्हणाल की बा वर्गात या, परीक्षा द्या. इव्हन वर्गातही रोजच्या शिक्षणासाठी पण ते वर्गात येणं शक्य नाही आणि परीक्षेसाठी पण. आणि म्हणजे लांबून सगळ्या वेगवेगळ्या गावांचे आहेत. त्यांनी मला ती परवानगी दिली आहे. तर त्यानुसार आपण काय करतो की त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो शिकवतो आणि नंतर परीक्षा सुद्धा आपण ही घरीच कंडक्ट करतो. म्हणजे तुम्हाला पेपर्स वगैरे त्याच्या घरूनच द्यायचे आहेत. आणि त्यामुळे अ, 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 कुठेही तुम्हाला घर बसल्या, अक्षरशः घर बसल्या आपल्याला ही संस्कृत शिकण्याची संधी आहे. आता आणि याचे म्हणजे काही जणांना माहिती असेल सुद्धा, तर भारतीय विद्याभवन ही संस्था साधारण 1950च्या सुमाराला कन्हैयालाल मुंशी आणि यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी, त्याला भवन्स म्हणतात मुंबईमध्ये, ती स्थापन केली होती. आणि त्यांचा मूळ उद्देश
आपल्या भारतीय संस्कृत आणि धर्म याचं संवर्धन करणं हा होता आणि म्हणून त्यांनी संस्कृतचे वर्ग सुरू केले. आणि त्यांची पूर्ण असं म्हणजे 5 परीक्षांचे अभ्यासक्रम आहेत त्यांचे: बालबोध, प्रारंभ, प्रवेश, परिचय आणि कोविद. आणि त्यांच्या परीक्षा वर्षातनं 2दा होतात, फेब्रुवारी आणि सप्टेंबर, साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवार रविवारी. तर त्या परीक्षा आपण त्यांच्या त्यांच्या वेळापत्रकानुसार घेतो आणि नंतर मग आपल्याला आणि शिकवणं सुद्धा आपण त्यांच्या अभ्यासक्रमानुसारच करतो कमीत कमी. पण त्याचबरोबर मी बरीचशी अवांतर माहिती देतो की जेणेकरून आपल्याला जो मूळ आपला उद्देश, जो मी माझ्या मेसेजमध्ये पण टाकला होता, की आपल्याला मुख्य म्हणजे आपले संस्कृत स्तोत्र, श्लोक, ग्रंथ याचं काही ना काही कानावर पडल्यावर निदान एक 50%, 60%, 80% तरी अर्थ लावता आला पाहिजे. कारण नाही तर म्हणजे आपल्या कानावर संस्कृत पडलं काय, आपले म्हणजे वैदिक मंत्र पडले काय आणि कुराणातल्या आयत्या पडल्या काय, म्हणजे आपलं एवढं जर आपण अनभिज्ञ असू तर त्याच्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तर निदान ती परिस्थिती बदलावी या दृष्टीने आपण म्हणजे हा आपला उद्देश आहे की आपल्या कमीत कमी 3 म्हणजे बालबोध, प्रारंभ आणि प्रवेश प्रवेश परीक्षा झाल्यावर आपल्याला निदान तेवढा तरी स्तर आपल्याला येईल काही ना काही प्रमाणात. जे आपल्याकडे गुरुजी येतात, पुरोहित येतात किंवा आपण काही अथर्वशीर्ष, रामरक्षा किंवा काही बाकी काही स्तोत्र वगैरे तुमच्या वाचनात असतील, बऱ्याच प्रमाणात आपण अर्थ लावू शकू. आणि मग जसं आपण अजून पुढे शिकू तर अजूनही पुढचं आपलं हे होईल. आणि शेवटी संस्कृत ही एक भाषा आहे आणि कुठलीही भाषा शिकायची म्हणजे नुसतं शिकून होत नाही. कानावर जेवढी ती आपल्या पडेल सतत, तेवढं ती आपल्याला म्हणजे तिची सवय होईल आणि ती आपल्याला आपली तिची जास्त ओळख होईल. बरोबर आहे. तर हे मी आता माझ्याकडून सांगितलं. आणि आता या आपल्या सेशनला माझे 2-3 म्हणजे गेल्या वर्षी जॉईन झालेले काही विद्यार्थी 2-3 आहेत. तेही विद्यार्थी म्हणजे तेही सिनियर सिटीजन्सच आहेत, माझ्यापेक्षाही वयाने मोठे आहेत. पण त्यांना मी विनंती करेन, दिलीप उसळकर आणि पल्लवीताई, की त्यांनी त्यांचे अनुभव सांगावेत. कारण शेवटी मी काय सांगतो यापेक्षा त्यांना काय वाटतं ॲज अ विद्यार्थी, हे तुमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं असेल. तर दिलीपजी, तुम्ही थोडं बोलाल का? हो हो. सर्वांना नमस्कार. जय गुरु. सर्वांना जय गुरु. मी दिलीप चौसाळकर. मूळचा मी संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबादचा. आता इथे ठाण्यामध्ये राहतो काही दिवसापासून. मी बँकेत नोकरीला होतो, स्टेट बँक ऑफ हैदराबादला. आणि रिटायरमेंट नंतर थोडासा धार्मिक काही वाचायला सुरुवात केली आणि त्यातलं संस्कृतमध्ये काही समजायचं नाही. ही अडचण जशी बाकीच्यांना असते तशी मला पण यायची. त्यात मला म्हणजे आमची देवी तुळजाभवानी असल्यामुळे मी ते सप्तशती वाचायचो. ते वाचताना एक तर ते वाचता यायचं नाही, अर्थ तर फारच दूर राहिला. मग ते असं वाटायचं खूप जोडाक्षर आहेत आणि हे अवघड प्रकार आहे. मग असंच एकदा मेसेजच्या मोबाईलवरती एक मेसेज आला की असा संस्कृतचा क्लास आहे आणि तुम्ही जॉईन करा. मी तो जॉईन केला. त्यावेळेला सरांचं असं जसं आजचं हे इंट्रोडक्टरी क्लास आहे तसाच मी अटेंड केला होता. आणि बऱ्यापैकी उल्हास आला की आता आपण काहीतरी शिकू शकू, समजू शकू. आणि गेल्या 2 वर्षापासून मी करतोय क्लास. आता प्रवेश परीक्षा दिली आम्ही. सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ग्रूम केलेलं आहे. संस्कृत भाषेची ओळखच करून दिली नाही, त्याचे बारकावे, शब्दांचे, व्याकरणाचे, अर्थांचे आणि त्यातल्या असलेल्या भावार्थांचे, या सर्वांची इतकी छान ओळख करून दिलेली आहे की आता संस्कृत हीच आपली मातृभाषा आहे असं काही अंशी वाटायला लागलेलं आहे. आणि लहान लहान वाक्य करून आम्ही लिहितो, तरी अजून तेवढं पूर्णपणे असं बोलता येत नाही. पण काही काही गोष्टी स्वतंत्रपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो. ही प्रगती आमच्या आयुष्यातली अचिव्हमेंट खूप मोठी आहे. खूप उशीर झालाय तसा आयुष्यामध्ये या गोष्टी करायला. पण ठीक आहे, केव्हा तरी आयुष्यात या गोष्टी व्हाव्यात
आपली जी मूळ भाषा आहे केव्हा तरी असलेली, आणि आपण जे काही करू शकलो नाही कारणामुळे आज तरी ती करावी आणि थोडंसं सार्थकी जीवन लागावं, काही गोष्टी समजाव्यात. आता जर सप्तशती वाचलं तर त्याचं आपल्याला विश्लेषण करता येतं, त्याचा भावार्थ करता येतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यातलं व्याकरण समजायचा प्रयत्न करतो, तो समजायला मदत होते. याचं संपूर्ण श्रेय या वर्गाला आणि सरांना जातं. त्याबद्दल या जय जय संस्कृत वर्ग आणि मी सरांचा कायम ऋणी राहील. आपल्या सर्वांचे ह्या वर्गासाठी स्वागत आहे आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण या वर्गाचा पूर्णपणे लाभ घ्याल आणि संस्कृत भाषेमध्ये पारंगत व्हाल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद दिलीपजी. यातला एक थोडा कौतुकाचा भाग सोडला तर म्हणजे त्यांचे अनुभव आहेत आणि त्यांनाही किती फरक पडला आहे त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजलं असेल. पल्लवीताई, तुम्ही जरा सांगाल का तुमचे काही अनुभव किंवा कसं काय? हा हो. सगळ्यांना नमस्कार. मी पल्लवी तामनकर. मी पण सिनियर सिटीझन आहे, आर्किटेक्ट आहे आणि त्यामुळे कदाचित भाषेशी फारसा संबंध कधी आला नाही. शाळेमध्ये 11वीत असताना संस्कृत होतं, पण त्यानंतर गीता शिकत होते, तर आम्ही गीतेच्या आमच्या शिकवणाऱ्या संध्याताई त्यांनी आम्हाला सरांची ओळख करून दिली आणि त्यामुळे गीतेच्या श्लोकांचा अर्थ समजायला खूपच मदत झाली. संध्याताईंनी सांगितलंच होता, पण इथे जे संस्कृत शिकलं जातं त्याचे उच्चार आणि त्याच्यातला गर्भित अर्थ जसं आता दिलीपजींनी सांगितलं, तर त्या संस्कृत शिकण्यानी गीतेच्याही अभ्यासामध्ये माझ्या भर पडली. आणि दुसरं अजून एक असं की हे ऑनलाईन असल्यामुळे आता ह्या वयाला कुठे जाणं येणं, वेळेचं बंधन नको वाटतं. त्यामुळे हे ऑनलाईन शिकणं खूपच छान वाटलंय एकतर. आणि जरी समजा एखादा तास बुडला आपला तरी त्याचं रेकॉर्डिंग होतं. त्यामुळे ते रेकॉर्डिंग ऐकून आपण आपला राहिलेला एखादा वर्गाचा 40 मिनिटाचा तास आपण पुन्हा ऐकू शकतो. हा इथे अजून एक फायदा आहे असं मला वाटतं. दिलीपजींनी सांगितलं तसं आम्ही बरोबरच जॉईन झालेलो आहोत आणि आता प्रवेशची परीक्षा दिलेली आहे. परीक्षा हे एक म्हणजे असं असतं की आपण आपलीच परीक्षा करतो की आपल्याला किती समजलंय, आपल्याला खरंच आवडतंय का, हे त्याच्यावरनं आपल्यालाच कळतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा जरूर हा संस्कृत शिकायचा प्रयत्न सगळ्यांनी करावा. आणि शिकायला कधीच कुठलं वय लागत नाही. कुठल्याही वयात केव्हाही शिकता येतं घरी बसल्या. आपल्याकडे हल्ली व्हॉट्सअप आणि मोबाईल असला की आपण हे सगळं करू शकतो. त्यामुळे तुम्ही जरूर, आणि सरांनी अर्थात दिलीपजींनी सांगितलं तसं सरांनीच आमच्याकडनं करून घेतलं बरंचसं, पण आपणही आपल्याला इंटरेस्ट वाढत जातो आपला, असा माझा अनुभव आहे. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही जरूर या, याच्यामध्ये जॉईन व्हा. नमस्कार. धन्यवाद. तसंच अजून एक उषाताई महाजन आहेत आपल्या या ग्रुपवर, ज्या माझ्या म्हणजे ज्यांनी आत्ताच कोविडची परीक्षा दिली, उषाताईंनी छान दिली आणि त्या अगदी उत्साहाने, त्या पण सिनियर सिटीझन, माझ्यापेक्षा मोठ्या मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी होत्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या. तर उषाताई, तुम्ही थोडं सांगू शकाल का? हो सर, नक्कीच. आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. संस्कृत शिकण्यासाठी तुम्ही उत्साह दाखवलात आणि उत्साहाने या वर्गात दाखल झालात, याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या देवल सरांचं अभिनंदन. देवल सर म्हणजे खरोखर देवच आहेत. कारण तुम्हाला सांगते की सर एकही पैसा न घेता प्रामाणिकपणे आणि तळमळीने संस्कृत शिकवतात. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की माझा विद्यार्थी हा प्रत्येक बाबतीत त्याला व्यवस्थित संस्कृत यावं. म्हणजे एखाद्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे, किंवा एखादा शब्द कसा घडलाय, किंवा एखाद्या क्रियापदावरून एखादा शब्द कसा तयार झालाय, तो मराठीत कसा आलाय, हे सुद्धा सविस्तर अगदी सर छान सांगतात. आणि सरांचा क्लास कधीच सोडू नये असं वाटतं. आता आम्ही कोविडची परीक्षा दिली,
पण आता असं वाटायला लागलं की आता ह्याच्यानंतर काय. आता सरांचं तर संपर्क तर पाहिजेच आपल्याला, कारण सर इतकं म्हणजे त्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे ना, जरी ते इंजिनियर असले, IITचे इंजिनियर असले, तरी त्यांचं संस्कृतचं ज्ञान अतिशय वाखाणण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून खूप काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि मला पूर्ण खात्री वाटते की तुम्हाला सगळ्यांना संस्कृतबद्दल ओढ नक्की निर्माण होणार आहे आणि नक्की पुढे पुढे जावंसं वाटेल. आणि आत्ता पल्लवीताई आणि दिलीप सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपण घरी बसूनच अभ्यास करायचा आहे, आपण घरी बसूनच क्लास अटेंड करायचा आहे. मग आपण क्लास का चुकवायचा. आणि सरांचं नेहमी हेच सांगणं आहे की तुम्ही क्लास अटेंड करा, रोज अटेंड करा, तीच माझी फी आहे. सर फी घेत नाहीत. उषाताई तुमचं म्यूट झालंय का? उषा, ऐकू येत आहे का कोणाला, सगळ्यांना? नाही, उषाताईंचं येत नाही ऐकायला. हा, ठीक आहे. उषाताई तुमचं काहीतरी आम्हाला ऐकू नाही येत आहे. हा, जस्ट तुम्ही थांबला आहात. डिस्कनेक्ट झालं का? हा, हा. नाही आहेत पण काहीतरी. ठीक आहे. तर तेच म्हणजे उषाताईंना मुद्दाम मी सांगायला सांगितलं, कारण त्यांनी कोविड पर्यंतचा प्रवास अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केलाय म्हणून. हो अ, हो. तसंच आपल्याबरोबर प्रसाद परांजपे, ते अमेरिकेतनं जॉईन झाले आहेत. हां, तर ते पण आपले प्रवेशपर्यंत आलेले आहेत. त्यांची पत्नी राधिका, तिने पण आता कोविडची परीक्षा दिली उषाताईंबरोबर. तर प्रसादजी, तुम्ही बोलू शकाल का काही? आणि विशेषतः तुम्ही अमेरिकेतल्या काही जण आपले, आपण म्हटलं होतं की जर एक व्यवस्थित जर एक 20-25 जण जर आले, तर आपण अमेरिकेतल्या लोकांसाठी म्हणजे त्यांच्या वेळेच्या सोयीने पण एक आपण वर्ग घेऊ शकतो. पण तेच तर, तुमचा अनुभव काय म्हणजे, कारण तुम्हाला बऱ्याचदा क्लास जॉईन करणं जमत नाही, तर तुम्ही जास्त रेकॉर्डिंगवर ऐकता, तर कसं काय तुमचा अनुभव सांगा जरा. हो सर. सगळ्यात प्रथम जय गुरु. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण सगळे हा श्लोक बरेच जण दररोज सकाळी म्हणत असू, पण त्याला मला खरा अर्थ जेव्हा मी सरांकडे शिकायला लागलो तेव्हा मी जास्त तो रिलेट करायला लागलो. असं म्हणलं तर माझ्या बाबतीत तरी ते वावगं ठरणार नाहीये. सरांबद्दल बरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि करत बसलो तर या वर्गाचा पूर्ण वेळ जाईल. पण एकाच वाक्यात मी सांगू इच्छितो, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर का सुसंस्कृत व्हायचं असेल आणि जर संस्कृत भाषा शिकायची असेल, तर या गुरुचे तुम्ही हात धरा. तो आपल्याला बोटाला धरून व्यवस्थित आपल्या मार्गावर चालवेल आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. मी अमेरिकेत राहतो. मी पण सरांसारखाच इंजिनियर आहे. IT क्षेत्रामध्ये काम करतो. गेले अनेक वर्ष अमेरिकेत आहे. वेळेअभावी मला आणि क्लासच्या वेळेमुळे मला प्रत्यक्ष वर्गात बऱ्याच वेळेला येणं अशक्य होतं. परंतु जसं पल्लवीताई म्हणल्या की घर बसल्या पण रेकॉर्डिंग बघून सर जे काही शिकवतात ते मी एकलव्यासारखा नीट लक्ष देऊन परत 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 ऐकतो आणि त्याच्यावर चिंतन मनन करतो आणि त्यातनं मला भाषा जास्तीत जास्त उलगडून समजून येते. पण हे समजवण्याचं श्रेय तरी देखील सरांकडेच जातं. त्यामुळे माझं असं सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही वर्गात येऊ शकत असाल, तुम्ही खूप नशीबवान आहात. जरूर दररोजच्या वर्गात या. पण जमत नसेल तरी देखील रेकॉर्डिंग बघून नंतर सरांबरोबर आपल्या शंका आणि निरसन करू शकता आणि त्या जरूर करा. वेळ, काळ आणि स्थळ याची मर्यादा आपल्यावर आहे असं अजिबात मनावर आणू नका. आणि बुद्धीची तर मर्यादा नक्कीच कोणावर नसते याची मला पूर्ण खात्री आहे. आपण सगळेजण ज्या अर्थी या उपक्रमासाठी तयार झालेलो त्याच अर्थी आपल्याला आपली मानसिक तयारी झालेली आहे की मला काहीतरी नवीन शिकायचंय आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी ही योग्य आणि उपयुक्त संधी आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार याबद्दल, तयारी दाखवल्याबद्दल, आणि ईश्वर चरणी प्रार्थना की तुम्ही सगळेजण यशस्वी व्हाल. धन्यवाद.
अच्छा, ठीक आहे. तर प्रसादनी पण म्हणजे प्रसादनी विशेषतः रेकॉर्डिंगवरनं कितपत अभ्यासाचा फायदा होतो आणि कसा होतो हे एक छान सांगितलं. तो आणि त्याची पत्नी दोघांनी बरंचसं त्यांना त्यांच्या म्हणजे वेळेच्या गैरसोयीमुळे वगैरे जास्त करून रेकॉर्डिंग ऐकावं लागतं, पण तरी पण त्यांनी छान पिकअप केलेलं आहे दोघांनी. हो, आणि दुसरं माझी माझी पत्नी खरी माझी तिने मला ओळख करून दिली सरांची. तिने सर्वप्रथम सुरू केलं आणि तिच्या आता 5ही परीक्षा झाल्या. उषाताई महाजनांच्या वर्गातच माझी पत्नी होती आणि तीही बऱ्याच प्रमाणात रेकॉर्डिंग वरून शिकली. त्यामुळे कृपया सगळ्यांनी रेकॉर्डिंग वरून शिकायला लागेल म्हणून आम्ही करणार नाही असं कृपया करू नका. जरूर हा वर्ग अटेंड करा. दुसरं एक सांगायचं म्हणजे आपण म्हणजे दोन तीन गोष्टी आपण करतो. एक म्हणजे जे म्हणजे आपले जे वर्ग असतात ते रोज 40 मिनिटाचे असतात झूमवरती. साधारणतः रात्री घेतो आपण. विचार असा 9 ते 9:40 वगैरे असं काहीतरी घ्यायचा विचार आहे. आपण एक 2-3 दिवसात ते निश्चित करू. नंतर आपण व्हॉट्सॲप ग्रुप बनवतो की ज्याच्यामध्ये प्रत्येकजण आपल्याला काय शंका म्हणजे माझ्याकडनंही काही जे कम्युनिकेशन असेल त्या प्रत्येक धड्याच्या म्हणजे पाठाच्या काय ज्या PDF फाईल्स असतील, रेकॉर्डिंग्ज असतील, ते सगळं कम्युनिकेट होतं. नंतर आपलं यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती आपण जे जे आपले वर्ग होतात ते दिवसवार आपण ते यूट्यूबवर अपलोड करत असतो आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आतापर्यंत झालेले सगळे वर्गांचे रेकॉर्डिंग आपल्याला पुढे कधीही म्हणजे नंतर तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तर येताच, पण दुसरा फायदा असा की नंतरही कधीही आपल्याला ते म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकता येतात काही शंका असेल तर. की जी सोय उलट फेस टू फेस शिकण्यामध्ये नसते. समजा आपण काही वर्गातलं काही मिस झालं, लक्षात नाही आलं, तर ते पुन्हा आपण ऐकू शकत नाही. पण याचा तो एक जास्तीचा चांगला फायदा आहे रेकॉर्डिंगचा. नंतर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपण प्रत्येकजण कुठल्याही शंका काय असेल आपण बऱ्याचदा व्हॉट्सॲप मार्फतच आपण म्हणजे प्रतिसाद मागतो की तुम्ही अशी वाक्य बनवा, हे करा, ते करा. तर त्या व्हॉट्सॲप या माध्यमाचा पण आपण बऱ्याच प्रमाणात उपयोग करून घेतो. नंतर भारतीय विद्याभवनचं आपल्याला जे आता सुरुवात आपली बालबोधपासून होईल, तर बालबोधची पुस्तकं तर आपण देऊच. त्याच्याचबरोबर आम्ही प्रत्येकाच्या PDF बनवल्या आहेत उत्तरांसहित, तर त्या PDF पण देऊ. आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे कधी जर काही शंका आली तर आपल्याला योग्य उत्तर काय हे चटकन आपल्याला अवेलेबल असेल असं. तर अशी थोडीफार माहिती आता दिली आम्ही बरीच, पण तुमच्या काही शंका नक्कीच. हां, आणि याचबरोबर मी थोडंफार उच्चारण कारण बऱ्याचदा संस्कृतमध्ये लोकांना कसं उच्चारण करायचं, हां, मंत्र म्हणा, श्लोक म्हणा, स्तोत्र म्हणा, गद्य म्हणा, विसर्ग, अनुस्वार, जोडाक्षर, तर त्याचं सुद्धा आपण म्हणजे ओघाओघामध्ये बरंचसं त्याची पण शिकवणी दिली जाते आपण याच्यामध्ये, की जेणेकरून आपण ते पण करू शकाल. आणि याचबरोबर म्हणजे असे ज्याला आपण नैमित्तिक म्हणू, असं कधी समजा आता गेल्या वेळेस आम्ही रामनवमीच्या वेळेस रामरक्षेचा अर्थ एक घेतला होता. नंतर गेल्या वर्षी आम्ही श्रावणामध्ये काही शिवाची जी स्तोत्र आहेत त्याचं काही हे घेतलं होतं अर्थांचं. तर असं पण करत म्हणजे ते तेवढ्यापुरते असे उपक्रम करत असतो की ज्याचा प्रत्यक्ष सिलायबसशी संबंध नाही, पण ज्यांना इंटरेस्ट आहे ते त्यामध्ये येऊ शकतात आणि आपला म्हणजे दोन्ही संस्कृतचा त्याला उपयोग होतो, त्याचा संस्कृत शिकण्याला उपयोग होतो असं. आणि त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग वगैरे आपण नंतर अपलोड करतोच. तर अशी सगळी माहिती आहे. आता तुम्हाला काही जर शंका असतील तर जरूर विचारा. जस्ट एक सांगतो की आपण झूमचं फ्री लायसन्स वापरतो, त्यामुळे त्याला 40 मिनिटांची मर्यादा आहे. आता 25 मिनिटं झाली आहेत, आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. तर या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारू शकता. दुसरं एक सांगायचं म्हणजे वर्ग झाल्यावरती मी एक लिंक टाकीन, तर त्याच्यावर कोणी कोणी क्लास अटेंड केला हे जरा सांगा, म्हणजे मग मला कळेल की कोणी क्लास अटेंड केला ते. ठीक आहे. कोणाला प्रश्न आहेत का? शंका प्रश्न विचारू शकता क्लासच्या संबंधात.
ऐका, कोणाला बोलायचं नाही का? सगळ्या शंका संपल्या. सगळ्यांचे उत्तर मिळाले त्यामुळे. तर मिळालीत. अच्छा. सर बोलू का? हा बोला ना. हॅलो. हा बोला. सर मला कुठली परीक्षा नाही द्यायची आहे, पण संस्कृत शिकायला आवडेल आणि मला इंटरमिडिएटली क्लासेस करायला जमेल, तर मी जॉईन व्हायला चालेल का? नाही तसं परीक्षा म्हणजे एक मी सांगतो की परीक्षा हा आपला उद्देश नाहीच आहे, प्रमाणपत्र किंवा हं, सर्टिफिकेट. ओके. पण परीक्षा किंवा हं, यांनी काय होतं की आपण आपल्यालाच कळतं आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला किती कळलं वगैरे. आणि एक थोडंसं कसं असतं, आपली एक मानसशास्त्र आहे की काहीतरी टार्गेट असल्याशिवाय आपण जास्त जोर लावत नाही, नाही का? हं, हं, हं. हा. तर बघा म्हणजे शेवटी हां. मी काही जबरदस्ती करणार नाही परीक्षा देण्यासाठी. पण एक कसं आणि म्हणजे माझी खात्री आहे की तुम्हाला सुद्धा आवडेल नंतर एक परीक्षा म्हणजे, कारण आपल्याला तुम्हाला असं वाटू शकतं की या वयात किंवा आता कुठली परीक्षा द्यायची वगैरे. पण ती पण एक नवीन हं. गंमत असते. सगळ्यांचा म्हणजे आधीच्या नाही लोकांचा नाही, अनुभव तो आहे. नाही म्हणजे परीक्षेचं हे हे नाही, काही थ्रेट नाही, तसं नाही, पण हा. वर्किंग आहे, त्याच्यामुळे थोडं हेवी असतं रोजचा दिवस, तर कदाचित नाही जमणार. बघा तुम्ही तुम्ही हा. म्हणजे आय लिव्ह इट टू यू असं. हा. हा ठीक आहे. म्हणजे पॅशन आहे, संस्कृत वाचायला आवडेल, शिकायला आवडेल, म्हणून मग मला ही लिंक मिळाली तर मला असं वाटलं की चला जॉईन तर होऊया. हा. कारण बघा मी तुम्ही. बोलू का? मी हा. अजून गुगल फॉर्म तर भरला नाहीये, पण मला हेच बोलायचं होतं की मग ते असं नाही हो की हे काहीच नाही करू शकत ते, तर कशाला जॉईन झाले. तर क्लॅरिटीसाठी मी एक प्रश्न विचारला हा, की एखादा आठवडा माझा असा हेवी जाईल माझ्या नोकरीमध्ये की मला नाही जमणार, पण मी तो अ, ऐकायचा प्रयत्न करून कोप करायचा प्रयत्न करेल. तसं तुम्ही सर मी सांगाल की बोलू का? जर नको तर मी हा बोला ना, म्हणजे तुम्ही मला कोणी गाईड करा, काही वर्षा प्रॉब्लेम नाही. हा हा वर्षाताई. मॅडम. अ, हा. परीक्षा ह्याला खरं परीक्षा असं नाव द्यायला नकोच आहे. हा आपलं हम्म. आपलंच आपल्याला काय समजलं, आपण किती ऐकलं, असं म्हणजे हम्म. माझा दृष्टिकोन तसा आहे की नाहीतर आपण ना इकडे तिकडे घरात काम करताना पण आपण ऐकत असतो ना काही गोष्टी. पण जेव्हा हा हे पण संस्कृत शिकतोय असा हा. विचार करून आणि आपल्याला काहीतरी हा. त्याच्यावरती उत्तर द्यायचं आहे असा विचार हम्म. करून जेव्हा आपण म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं जाईल असं मला वाटतं. आणि जेव्हा लक्षपूर्वक ऐकलं जाईल तेव्हा खरंच आपण त्याच्यात काहीतरी आत्मसात करू किंवा असा माझा विचार आहे. तेव्हा तुम्ही सध्या सुरुवात करा तुम्ही ऐकायला, तुमचं तुमच्याच हा मला लक्षात येईल असं की तेच वाटतं की मला हा वाटतं, कारण ते थोडस ना थोडं प्रेशर नको मग, हा. कारण ऑलरेडी हेवी हा नाही आहे नाही बाकी सगळं वर्किंग. नाही नाही, त्याचं आम्ही टेन्शन आम्ही घेऊ पण नका. हा आम्ही पण परीक्षा पण करता करतो असं नाही. एक असं हा एक नाही. माध्यम असतं परीक्षा म्हणजे कधी एक्झामिन करायला किंवा काय परिस्थिती आहे एवढंच ते. हा ते बरोबर आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा घेणं हा. अत्यंत योग्य आहे, पण मला स्वतःला आता वाटत नाही की परीक्षा नाही द्यावी, याचं नाही कारण दिली नाही दिली बाकी तर गोष्टींमध्ये पुढचा थोडं अभ्यास जास्ती करायचा. व्यवधान मागे आहेत, तर मग हे करू का ते करू हा. का ते नाही असं ठीक आहे होतं. ना, तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याच्यापेक्षा शक्य होईल तेव्हा कुठेतरी तेव्हा. सुरुवात करायची, हो. म्हणून मग हा मला असं वाटलं की चला इथून सुरुवात करू शकतो आपण. थोडंफार करते अधूनमधून संस्कृत मी, ठीक हा आहे, हो. पण चालेल नाही वर्षाताई. त्याला सातत्य राहत नाहीये. हं? ठीक आहे. मग बघूया मी आपण तो जॉईन काही हो म्हणजे फार मी. ठीक आहे. हा. परीक्षा अगदी मी मस्ट नाही. बघा तुम्ही जसं जमेल तसं हम्म. तेव्हा येईल तेव्हा येस. तेव्हाच बघू आपण. प्रसादनं काही येस. बोलायचं? येस. प्रसाद. हा. हो. वर्षाताई, मी स्वतः तुमच्याकडे समोर उत्तम उदाहरण आहे की आय टी मध्ये काम करतो, त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की 15-15 तास, 16-16 तासही काम होतं. हो. पण आपल्याला त्यातनं देखील कधीतरी वेळ काढता येतो, रेकॉर्डिंग ऐकता येतं आणि स्वतःचं ज्ञान वाढवता येतं. हो हो, ते सगळं बरोबर आहे, पण थोडी आपल्याकडे ना जास्ती स्ट्राइक व्यवधान ज्यादा असतात, म्हणजे पड़ा, बायकांच्या फरहान ने मागे. घुटना टिका करके आड़े बल्ले से इस गेंद को स्वीप किया। आधी जॉब असतो बीच में आणि आती पिछले नंतर मिड घर विकेट हो. और असतं, डीप असं मिड तुम्ही करत विकेट करत बाउंड्री दिवस के सगळेजण बाद मागे जॉब पडेल एवढंच करणारे आहे. आहोत वर्षाताई. तुम्ही जसे आय टी हा. मध्ये तिकडे बिझी आहात तेवढा आम्ही इथे बिझी आहोत. ओके. हा. नाही आणि ते आम्हाला हा इथे म्हणजे सांगायचा चालेल. एक पॉइंट सांगतो, म्हणजे मी हे कोणाला हा. अपमान करायचा म्हणून म्हणत नाही, पण अमेरिकेत घरी नोकरांची पण मदत नसते. नाही नाही, बरोबर आहे. हा. त्यामुळे आपण ठरवायचं की आपल्याला ह्या गुरुचं बोट धरून आयुष्यात उत्कर्ष करून घ्यायचा आहे का नाही.
हो, ते त्याच्यासाठीच तर ऐकायला आली आता मीटिंगला. बस, आणि तो तुमचा उद्देश नक्की पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही हम्म, डोळे झाकून हम्म. गुरुवर श्रद्धा ठेवा आणि पुढे चालायला लागा. ओके. हं. चालेल, चालेल. आपण आपण पुढे चालायला लागूया. अजून दुसरे काही येस, प्रश्न आहेत येस, का, येस. शंका? येस. अजून कोणाला काही विचारायचं आहे? म्हणजे बरोबर आहे, हा प्रश्न शंका येणं साहजिक आहे, त्यामुळे हरकत नाही. अजून काही असेल, काही विचारा, कारण मग काय, आता काही मनात ठेवू नका तुमच्या असं. टायमिंग काय असेल सर तुमच्या आपल्या क्लासच्या? टायमिंग सध्या तरी आपला असा विचार आहे, जनरली आम्ही सगळे वर्ग 8 ते 10, म्हणजे रात्रीचे 8 ते 10 या वेळात ठेवतो, कारण तेव्हा सगळे घरी आलेले असतात, किंवा घरचे पण सेटल्ड असतात, नाही तर मग बाकी फोन बिन बाहेर जाणं वगैरे. तर आमची एक बॅच सध्या 8 ते 9 पर्यंत एक बॅच आहे, तर असा विचार आहे की 9 ते 9:40 वगैरे असा ठेवावा, असा विचार आहे. पण काही सूचना असतील तर सांगा. पण शक्यतो 99% 9 ते 10 या वेळात 40 मिनिटं कुठली तरी होतील असं समजा तुम्ही. हं? ओके. हं. हा, प्रांजली ताई बोला. अम, काका विचारायचं होतं की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की 25 असतील US मधून, तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे इंडियाच्या सकाळी म्हणजे आमच्या रात्री पण बॅचचा विचार करताय, तर ते शक्य होईल का? अं, तेच त्याच्याच करता मी मध्यंतरी तो गुगल फॉर्म टाकला होता ना, तर काय हो. बरेच रिस्पॉन्स आले आहेत. हं, मी एक काम करेन, उद्यापर्यंत किती आले आहेत त्याची आपण एक घेऊ. 10-12 तरी हां. आलेले तसं मला वाटतं, पण तेवढे आहे आणि पुरेसे. कन्फर्मेशन पण लागेल ना तुम्हाला तेवढ्या जणांचं? हो, हो, तेच. हां, तर बरोबर. हां, तर आपण काय करूया, हं, 3 तारखेला वर्ग सुरू करूया, आणि हो, तुमचे पण अजून अर्थात प्रसादनी वगैरे बरेच कॉन्टॅक्ट्सना सांगितलं पण असेलच. आणि हं. पण कसं आहे की कुठले एफर्ट्स जर जस्टिफाय करायचे असतील तर एक मिनिमम क्रिटिकल मास जे म्हणतो आपण, तसं जर असेल तर हो, मग ते बरोबर. करायलाही जरा मजा येते, नाही का? हो, तर राईट. हां, तसं नाही, करता येईल. एनी हाऊ म्हणजे असेल तरी करायचंच आहे. हो, पण हो. ती वेळ कशी इथे शांततेची असते. तर छान अगदी. केला, लगेच स्टडी केला असं होतं त्या केसमध्ये. नाही म्हणजे म्हणून विचारलं होतं. आणि पण स्पष्ट झालं सांगायचं शक्य म्हणजे तर आनंद होईल. आनंद पण होईल. हो, नसेल तरी काही हरकत नाही. चालेल. नाही, बघूया आपण. ओके. तुम्हालाही जास्त होईल, हं, चांगलंच होईल म्हणजे. तर त्या दृष्टीने कसं करता येईल ते बघूया आपण. कारण मला एक तर नेहमी चालेल. जाणवतं की आणि लोकांचे अनुभव असेल की शेवटी काय आहे ना, रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग असतं. तुम्ही ऑनलाईनमध्ये जेवढं पटापट आपण जे कम्युनिकेशन, टू वे कम्युनिकेशन होतं, ते होत हो, नाही. नाही तर होत. त्या राईट. हां, तर त्या दृष्टीनेच माझा विचार आहे, आणि ते पहिल्यांदाच माझ्या डोक्यात आयडिया आली आहे. बघूया कसं काय होतं ते, म्हणजे हां. पण चालेल, चालेल. हां, तेवढं म्हणजे एक काय त्याला म्हणतात, क्रिटिकल मास किंवा कमीत कमी एक संख्या जर आली 20च्या हो, वरती, तर बरोबर आहे. तर मला हो, वाटतं ते करण्यात जरा जस्टिफाईड होईल असं. अर्थात. हां, बरोबर. चालेल. धन्यवाद. ओके. हो. सर सॉरी हा, बोलता बोलता आमचे लाईट गेले, वायफाय पण गेले आणि मोबाईलचं पण वायफाय आलं नाही. हो, त्यामुळे हो. डिस्कनेक्ट व्हावं लागलं मला नाईलाजाने. नाही, चर्चा ठीक आहे. चांगली झाली ना? हो, हो, चल. तेच सुरू आहे. तेच आता आम्ही शंका वगैरे, लोकांच्या काही प्रश्न शंका वगैरे होत्या, त्या विचार हे करतोय. हं. अं, एकंदर 35 एक जण जॉईन झाले. हा, 32 पैकी समजा 4 जण आपणच आहोत. हो हो तर हो, हा, 35 आहे. म्हणजे ते 27. सोडून मी सांगते, ते हा, सोडून सांगते. तसं रिस्पॉन्स तर मला वाटतं 135-138 झालेला आहे. हो हो. आता ते काही काही जण अर्थात विचारताना केला असेल की वेळेचं. शंकाने आपण ऐनवेळी जॉईन करू, तर हा. कळेल आपल्याला. साधारण पहिल्या आठवड्यात साधारण कळतं नक्की किती स्टेबल होतात हो ते, हो नाही हो का? तसं. हो. आणि तेच म्हणजे विशेषतः माझे जे US मधले जे आहेत, त्यांना तीच विनंती आहे की तुम्ही म्हणजे असं अगदी आपल्याला की जसं प्रचार ज्याला म्हणतो तसं प्रचार करायलाही हरकत नाही आहे. पण जर जास्त संख्या आणली तर जास्त चांगलं होईल. मग तुम्हाला एक फायदा आहे त्याचा, इन्सेंटिव्ह म्हणजे तुमच्याकरता एक वेगळी बॅच आपण सकाळची करू शकतो असं, नाही का? असं. आणि जनरल मला एक विचारायचं होतं, म्हणजे मी आत्ता माझ्या डोक्यात एक जस्ट विचार आला
की तुम्हा लोकांना सकाळची बॅच कशी काय वाटेल, म्हणजे इतर मुंबईच्या म्हणजे आपल्या भारतातल्या लोकांना वगैरे तसं. नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बा. नाही, हा म्हणजे बाकी जे अटेंड करणार आहेत त्यांना. दिलीप आपल्याला नाही. बाकीच्या नाही, बाकीच्याला विचारतो. मी बोलू का सर? काही प्रॉब्लेम नाही, सकाळी पण चालेल. चौथी गेंद अक्षर पटेल की, इस बार एक और बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद हवा में, 4 रन मिलते हुए। जरा कोणीतरी मूट करा. हा, केलं केलं. नवीन लोकांना विचारतायत सर हा की इंडिया टाइम प्रमाणे सकाळचे काही 8 वाजता 8:30 वाजता असं चालेल का, असं सर विचारते. इंडियातली जी लोक आहेत त्यांनी बोलावं. ठीक आहे, तुम्ही ग्रुपवरती पण उत्तरं टाकली मी तरी चालतील शुभा ना. जोशी बोलू का? हा बोला शुभाताई, मी शुभा जोशी बोलू का? बोला बोला. हा, नमस्कार सर, आणि हं. सर्वांना, इतर सर्वांना नमस्कार. मी शुभा जोशी आता प्रथमच जॉईन करते ह्या क्लासमध्ये, आणि मला अत्यंत आनंद आहे की आमच्यासाठी हा क्लास खूप सोयीचा केलेला आहे तुम्ही. जरी डायरेक्ट म्हणजे त्या वेळेला क्लास जॉईन नाही करू शकले तरी रेकॉर्डिंग देत असल्यामुळं ते मिस होणार नाही ह्याचा एक आनंद आहे. आणि सकाळची वेळ थोडी घाईची असते, तर मला बहुतेक नाही जमणार सकाळी. तर जसं तुम्ही ठरवाल तसं, मला क्लासला नाही येऊ शकले तर मग मी रेकॉर्डेड हे ऐकू शकेल, चालेल मला. धन्यवाद. तुम्ही इंडियातच आहात का तुम्ही, शुभा जोशी? हो हो, इथेच गोरेगावलाच आहे. हा, ओके ओके. हा, फक्त सकाळची वेळ थोडी घाईची असते, हो, तर नाही चालेल चालेल चालेल, हा, काही हरकत नाही, आपण सहज विचारलंय ठीक तसं. आहे. हरकत नाही. हा. ओके, चालेल, धन्यवाद. मी प्रभा जयशंकर आहे. मला हे विचारायचं हॅलो. होतं की आठवड्यातनं किती दिवसाचा क्लास असेल? आपण साधारण 6 दिवस ठेवतो. मध्यंतरीनं आम्ही हा. ऑल्टरनेट डेज वगैरे असे प्रयोग केले होते. हा, पण आमच्या असं लक्षात येतं की लिंक तुटते आणि ते होत नाही. ओके, त्याचा इफेक्ट एक चालला हा. जातो. कुठल्याही शिक्षणाचं काय असतं, जे सातत्य किंवा कंटिन्युटी म्हणतो ते खूप महत्वाचं असतं. तर मग म्हणून आम्ही असं ठरवतोय, म्हणजे शक्यतो मग त्याच्यानंतर मी पॅटर्न, ठीक आहे बाबा, एक रविवार सोडला तर हं. आठवड्यातनं 6 दिवस करायचं आणि एक दिवस सुट्टी, आणि बाकी सणवार कधी कधी मला पण काही अडचण असेल वगैरे तशी सुट्टी असेल, म्हणजे त्या दृष्टीने असं. सर मी बोलू फेस्टिव्ह का, हॉलिडेज मोहिनी असतात पाटील? का? काय बोलला? हॅलो. फेस्टिव्ह हॉलिडेज अ, असतात का, म्हणजे हो हो शाळाला? हो. हा, म्हणजे आता जसं दिवाळी, असते. दसरा, दिवाळी, बाकी काय वगैरे असे. होय. हं. हॅलो. हा बोला मोहिनीताई. हा हॅलो. हा, मला सकाळची वेळ नाही जमणार कारण माझं डायलिसिस असतं आणि सकाळीच असतं, त्यामुळे मला नाही जमणार. हो, तेच ठीक आहे. सांगायचं होतं. ओके. हो हा. हो. ओके. प्रभा जयशंकर मला आपल्याला तरी बोलले. असं वाटतं की संध्याकाळची वेळ बरं होईल, म्हणजे चांगलं बरं. असेल. ओके, चालेल त्यावरच कामं आटपून आपण निवांतपणे आपण क्लास अटेंड करू. चालेल. ठीक आहे, आपली वेळ संपत आली. आता 1च मिनिट राहिला आहे. कोणाला काही पटकन विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मग आपण इथे थांबूया. तसं म्हणजे आपण थांबलो नाही तरी झूम आपल्याला कट ऑफ करेल. तर आणि सगळ्यांना मग विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं, एक मी शीट टाकेन, त्यात आपलं उपस्थिती नोंदवा, म्हणजे मला कळेल की कोणी कोण कोण आलं होतं, कोण कोण. हं? काही प्रश्न आहे कोणाला एखादा अजून शेवटचा? हां. परीक्षेला काय सेंटर्स असतात का, आपण कसं काय देतो नाही नाही, परीक्षा? सेंटर तुम्ही मुलुंड सेंटरच लिहायचं, जय जय समूह मुलुंड. हा. पण ऍक्च्युली तुम्ही घरातनं द्यायची. आणि ओके. म्हणजे तुम्ही घरी काही तुम्हाला कोणी मॉनिटरिंग करणारं नसेल, पण ठीक आहे, आता या हं. वयात की आपण कॉपी बिपी या भानगडीत काही पडणार नाही, त्यामुळे त्या विश्वासाने आपण करतो सगळं असं. हं? त्यामुळे तोच सगळ्यात बेस्ट फायदा आहे की तुम्हाला काही म्हणजे सगळं अगदी घरून आपल्या सवडीनुसार आपण करू शकतो सोयीने. असं कोणी म्हणजे फार क्वचित होतं, नाही का?